तर रवा बघा छान असा मस्त त्याचा कलर खूप छान आला आहे तुपामध्ये छान. कसं काय मंडळी, मस्त मजेत ना. तर स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आपला चॅनल. तर आज मी वेगळी रेसिपी करणार आहे आणि एकदम साधी सोपी आहे. तर सीझन चालू आहे, तुम्हाला जसं सांगितलं मी मागच्या व्हिडिओमध्ये, जसं आंब्याचा सीझन चालूच आहे. तर त्याचंच काहीतरी वेगळं काहीतरी बनवून द्यायचं होतं मला खरं तर राजवीसाठी. तर राजवीला आवडतो शिरा, तर शिरा खूप तिला आवडतो. तर ती म्हणे मला येल्लो कलरचा शिरा पाहिजे. तर शिरा येल्लो कलरचा कसं करायचा, त्यामध्ये कलर टाकू शकतो, त्याने पण आपण कलर टाकून पण शिरा येल्लो कलरचा होऊ शकतो. पण नाही म्हटलं आपण काहीतरी त्याच्यामध्ये हेल्दी टाकावं, म्हणून मी विचार केला असा की आपण त्याच्यामध्ये आंब्याचा गर टाकला, तर आंब्याचा पल्प टाकला तर खूप छान होईल आणि टेस्ट पण मस्त लागेल. तर म्हटलं चला तर आपण असं करून बघूया आणि कसं लागतो ते पण बघूया. चला, तर मी आता किचनमध्ये चालली आहे. चला आता आपण किचनमध्ये जाऊया. तशी मी काय काय आपल्याला त्याला साहित्य लागणार आहे त्याचे सगळं मी काढून ठेवलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते काय काय लागणार आहेत. चला, तर इथे तुम्ही बघू शकता. बघा मी हे सगळं साहित्य लागणार आहे आपल्याला. तर इथे बघा मी हा पल्प घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं ग्राइंड करून घेतलेलं आहे. त्याच्या गाठी ज्या आहेत त्या लागणार नाहीत म्हणून थोडी साखर घेतली, कारण ऑलरेडी आपण आंब्याचा रस घेणार आहोत ना, तर तो ऑलरेडी गोड आहे, त्याच्यामुळे अगदी 2 मोठे स्पून साखर घेतलेली आहे. तर इथे सजावटीसाठी आणि टेस्टसाठी सुद्धा आपण बदाम घेतलेले आहेत. इथे वेलची पूड आहे, दूध आहे आणि आपल्याला दूध लागणार असेल तरच मी परत एवढंच जेवढं दूध घेतलं तेवढंच आपण पाणी घेणार आहोत. आणि इथे घेतलेलं आहे साजूक तूप आणि रवा. हा छोटा म्हणजे एकदम बारीक रवा घेतलेला आहे, तर मस्त टेस्ट होईल त्याच्यामुळे आणि खाताना पण मस्त लागेल म्हणून मी तो बारीक रवा घेतलेला आहे. तर असं सगळं आपल्याला घ्यायचं आहे आणि मस्त आंब्याचा शिरा आपण बनवणार आहोत. तर बघूया आता कसं होतो आहे तो. चला, तर मी प्रोसेस दाखवते स्टेप बाय स्टेप, तर व्हिडिओ बघत राहा. मी हे सगळं साहित्य दाखवलं तुम्हाला. आता मी कढई ठेवलेली आहे गरम करायला आणि थोडीशी गरम झाली की त्याच्यामध्ये आपण कोरडाच शिरा टाकणार, रवा टाकणार आहोत भाजण्यासाठी. चला ते दाखवते तुम्हाला. इथे बघा मी कढई घेतली आहे, कढई तापलेली आहे, थोडीशी तापायची आहे, अजून पूर्ण चांगली तापलेली नाही आहे. तर याच्यामध्ये आपण कोरडा शिरा टाकणार आहोत पहिल्यांदा, रवा टाकणार आहोत. तर आपण या कढईमध्ये रवा टाकणार आहोत, कोरडाच टाकायचा आहे पहिल्यांदा. तर ही पूर्ण वाटी मी रवा टाकलेला आहे. आता याला छान आपण भाजून घेऊया. मंद गॅसवरतीच आपल्याला करायचं आहे, जास्त मोठा करायचा नाही आहे, नाहीतर तो जळू पण शकतो. तर आपल्याला हा रवा छान असा कोरडा भाजून घ्यायचा आहे. तर मंद गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायचा आहे. थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला 3-4 मिनटं भाजून घ्यायचा आहे. तर तो ब्राऊन कलर आला की मग नेक्स्ट काय टाकायचं मी तुम्हाला सांगते. तर आपल्याला बघा रवा छान थोडासा ब्राऊन झालेला आहे कलर. तर आपल्याला एवढंच भाजायचं आहे, जास्त भाजायचं नाही, जास्त ब्राऊन नाही करायचं आपल्याला. तर असं भाजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हे तूप. तर हे सगळं तूप मी टाकणार आहे याच्यामध्ये. हे मला वाटतं जास्त होईल, कारण हे जास्त घेतलं होतं मी. तर एवढं टाकून बघते मी. आणि याच्यामध्ये हे तूप टाकलेलं आहे मी, साजूक तूप आहे, हे असली साजूक तूप आहे गाईचं, ते पण टाकायचं आहे आणि छान त्याला भाजून घ्यायचं. मला वाटतं एवढं सफिशियंट आहे हे तूप. तर हे आपण छान असं थोडासा भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये. तर रवा बघा छान असं मस्त त्याचा कलर खूप छान आला आहे, तुपामध्ये छान भाजला गेला आहे बघा. तर आपल्याला जर तूप आणखी हवा असेल, जास्त ऑइली जर असं वाटत असेल तर तुम्हाला म्हणजे तुम्ही टाकू शकता परत. पण मला एवढं सफिशियंट आहे म्हणून मी एवढंच टाकणार आहे, जास्त टाकणार नाही आहे तूप. तर हे छान झालेलं आहे, मस्त भाजलेलं आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये बघा मी हे जे दूध घेतलेलं आहे
आणि थोडं पाणी पण घेतलेलं आहे. तर हे पाणी आणि दूध एकत्र करून मी टाकणार आहे याच्यामध्ये. तर हे पहिलं मी दूध टाकून घेते याच्यामध्ये. त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकणार आहे, जास्त अर्धी वाटीच टाकणार आहे मी, जास्त नाही टाकणार आहे. तर याच्यामध्ये हा छान शिजून द्यायचा आहे. बघा आता कलर किती सुंदर आला आहे याचा. आता हा शिजतो आहे, शिजल्यानंतर मग दाखवते मी तुम्हाला पुढची प्रोसेस. तर बघा आपण हे सगळं एकत्र केलेलं आहे, पाणी, दूध आणि हा रवा. तर आपण थोडंसं शिजण्यासाठी ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक 2 ते 3 मिनटं आपण असं झाकून ठेवूया. आणि त्याच्यानंतर मग पुढे काय टाकायचं मी सांगते तुम्हाला. चला. छान फुलला आहे, बघू शकता तुम्ही. तर मस्त वाटतं एकदम. असा एका वाटीचा शिरा बघा किती झाला आहे आणि हा. आणि आता बघा आपण याच्यामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत. तर मी साखर याच्यामध्ये टाकणार आहे गोड होण्यासाठी. मी जास्त नाही टाकलेली कारण आपला पल्प ऑलरेडी आंबा ऑलरेडी खूप गोड आहे. त्याच्यामुळे आता ही साखर छान याच्यामध्ये विरघळून द्यायची आहे. आणि बघा फ्लेवर खूप छान येतो, याचा स्मेल खूप छान आत्ताच येतो आहे. आणि बघा आता ही थोडीशी साखर मेल्ट झाली की मग आपण नेक्स्ट आपल्याला टाकायचं आहे आंब्याचा पल्प सगळं टाकायचं याच्यामध्ये. तर आता याला पण आपण 2 मिनटं ठेवून देऊ असंच. चला. तर हे साखर पूर्ण वितळेपर्यंत 1-2 मिनटं थांबूयात आपण. साधारण 1 ते 1.5 मिनटं आपण फक्त थांबायचं आहे. नाहीतर रवा खाली पण लागू शकतो. तर 1-2 मिनटं आपण थांबूया आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये पल्प टाकूया. तर आपण बघूयात कसं झालं आहे शिरा. आता साखर पूर्ण मेल्ट झाली आहे बघा याच्यामध्ये. ते दिसतंय एकदम मस्त फुललं आहे बघा. आणि आता याच्यामध्ये आपल्याला पल्प टाकायचं आहे. ते मी पल्प टाकून घेते. आधी मी हे टाकणार ड्रायफ्रूट्स टाकणार आहे याच्यामध्ये वरून. हे जे कट केले ड्रायफ्रूट्स आहेत ना, बदामाचे काप आहेत ना, ते टाकणार आहे याच्यामध्ये, म्हणजे अजून छान फ्लेवर येईल. आता याच्यामध्ये हा पल्प जो आहे तो पण मी टाकणार आहे. हा पल्प टाकते. आता मी हा अर्धी वाटीच टाकते आहे, लागलं तर परत मी टाकेन. तर याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया. आणि कलर बघा किती सुंदर येतो आहे आंब्याचा. मला वाटतं आणखी सगळं लागणार आहे हा पल्प. मी अजून टाकून घेते पूर्ण हा. तर हा पल्प पूर्ण मी टाकून घेते बघा याच्यामध्ये. सोडायचं नाही काही, एकदम पैसा वसूल करायचा आहे की नाही. तर छान आपण या आंब्याच्या रसाला आणि रव्याला एकत्र मस्त भाजून घेऊया, एकत्र करून घेऊया. आणि बघा आंब्याचा पल्प टाकल्यानंतर अजून छान आंब्याचा फ्लेवर येतो आहे, खूपच सुंदर फ्लेवर येतो आहे. आता चला, आता याला पण आपण छान मिक्स केलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये याला पण आपण 1-2 मिनटासाठी छान वाफेवर ठेवणार आहोत, म्हणजे अजून छान फुलेल तो आणि त्याची पूर्ण टेस्ट त्याच्यामध्ये उतरेल. तर बघूयात आपला शिरा कसा झाला आहे. हे बघा मस्त झाला आहे, कलर किती सुंदर आला आहे बघा. आणि मस्त असं सुटसुटीत झालेला आहे. आणि फ्लेवर पण खूप छान येतो आहे, आंब्याचा फ्लेवर येतो आहे. आता आपण शेवटी आपण टाकणार आहोत याच्यामध्ये वेलची पावडर. आता ही वेलची पावडर टाकूया. ही वेलची पावडर टाकते मी, त्याने अजून छान अजून फ्लेवर मस्त येईल वेलचीचा. चला आता आपण याला मिक्स करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपला ऑलमोस्ट शिरा तयार झालेला आहे, आंब्याचा शिरा. तर चला आता मी रिव्ह्यू घेणार आहे आमच्या ह्यांचा आणि राजवीचा पण घेणार आहे. तुम्हाला तसं तुम्ही दाखवते. चला तर मी आता त्यांना घेऊन चालली आहे शिरा कसा झाला ते दाखवायला आणि खायला. तर बघूया त्यांचा रिव्ह्यू घेऊया आपण. चला. कसं झालं सांगा मला, रिव्ह्यू द्या तुमचा. खूप
खूपच छान झालेला आहे, तुम्ही पण करून पहा. थँक्यू. ठीक आहे. आजवी कसं झालं शिरा? खाऊन दाखव, दाखव खाऊन. वा मस्त आहे ना. टेस्ट एकदम भारी आहे ना. हा खूप मस्त आहे ना. खा मग, एन्जॉय कर. छान. ओके. हा थँक्यू. तर आजचा शिरा जो मी मँगो शिरा बनवला तो तुम्हाला कसा वाटला, ती रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.